आणि आता अमिताभजींना मध्ये तुम्ही भेटला होता. जलसा बंगल्यावरती तुम्हाला बोलवून हो, घेतलं होतं. हो. नक्की काय कशा पद्धतीने संवाद झाला किंवा तुम्ही तिथे नक्की काय रांगोळी केली होती? काही चित्र त्यांना दाखवली, ती हं, आवडली. हं. ती गोष्ट काय होती नक्की? अ, आता जसं मी पहिल्या वेळेस जे कौन बनेगा करोडपतीच्या स्टेजवरती गेलो प्रेक्षक म्हणून. हं, पहिल्या वेळेस तर अमिताभजींशी बोलण्याची माझी काही हिंमत झाली नाही. हं, सेकंड टायमिंगला गेलो तेव्हा थोडीशी भीती, थोडंसं जरा माणूस काय आहे हे जरा समजायला थोडासा मला वेळ मिळाला. हं, हं, नंतर तिसऱ्या टायमिंगला अमिताभजींचा वाढदिवस होता. हं, हं. त्याचा शो होता. तर त्यावेळेस मी माझी न्यूजमध्ये जी आलेली एक अ, बातमी होती. बरोबर. तिथे आतमध्ये जास्त घेऊन जाता येत नाही. एकच काहीतरी पेपर वर्क तुम्ही घेऊन जाऊ शकता. मग ते मी घेऊन गेलो ओके. मी अमितजींना दाखवलं ते, हं, हं, की हं. म्हटलं हे असं-असं आहे. मी तुमच्या वाढदिवसानिमित्त 2012 पासून मी दरवर्षी प्रदर्शन भरवत असतो. बरोबर. हं. आणि माझी फक्त आता शेवटची इच्छा एवढीच आहे, की के-बी-सीमध्ये आणि तुमच्या बंगल्यावरती मला रांगोळी काढायची तुमच्या वाढदिवसानिमित्त. हं, तर अमितजी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये बोलले, की "अरे मेरी यहाँ तो कुछ चलती नहीं है. हां, हां. मुझे ये जो डायरेक्टर साहब बोलते हैं वैसा ही मैं करता हूँ. ये बोलेंगे बैठ जाओ तो मैं बैठता हूँ, ये बोलेंगे उठ जाओ. तो मैं सगळ्यात आपको यहाँ पे नहीं बुला सकता. मैं मेरे घर पे ज़रूर बुला सकता हूँ." बरोबर आहे. तर मला घरी म्हटल्यानंतर खूपच आनंद झाला. हां, मी हां. म्हटलं, "सर ये तो मेरे लिए सोने पे सुहागा होगा." मतलब म्हणजे कसं की देव मागतो आपल्या एक डोळा. आपण देवाला मागतो, आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे असं मला म्हणजे के-बी-सी हे काय प्लॅटफॉर्म आहे फक्त. पण घर हे शेवटी बरोबर आहे. हं. माझ्यासाठी ते मंदिर आहे. बरोबर आहे. श्रद्धा एक आहे. हो, हो. श्रद्धास्थानच आहे तुमचं ते. मग हं. तेव्हा मग त्यांच्याशी बोललो आणि मी त्यांना एक त्यांच्या वडिलांचं गिफ्ट दिलं त्यांच्या वाढदिवसानिमित्त. छोटंसं गिफ्ट होतं. हं, हं, हं. आणि बाबूजींच्या 4 ओळी लिहिल्या लिहिलं. होत्या. हं. तर ते वाचल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं बरं, बरं, बरं. आणि ते मला म्हटले, "मैं आपको ज़रूर बुलाऊंगा अगले बर्थडे के टाइम में." हं. मी त्यांना आठवण करून दिली, "सर ये मेरा नंबर है मेहरबानीचे." मग ते म्हणले, "ओके, ओके, जरूर." मग बरोबर 1 वर्षांनी त्यांच्या ऑफिसवरून त्यांच्या पी-एचा मला फोन आला, हं, हं, हं. की "सरांनी तुम्हाला असं-असं कारणासाठी बोलवले. तुम्हाला जमेल का?" बरं. अहो म्हटलं, "जमेल का काय?" म्हटलं. म्हटलं, "मी कसलं काम असलं तरी ते सोडून येईल. माझं नुकसान झालं तरी चालेल. बरोबर आहे. ते ना लाखाचं होऊ, 10,00,000चं होऊ. मी अमितजींसाठी मी काहीही येईल. करायला तयार आहे." बरोबर. मग ते म्हटले, "डन ना?" हं. मी म्हटलं, "हो, नक्की हं. डन." म्हटलं. ते म्हटले, "मग ह्या-ह्या टायमिंगला तुम्ही ह्यापर्यंत पोहोचायचं." मी 2 तास आधीच तिथे जाऊन बसलं. बसलो होतो. पण त्यांची एक प्रोसेस असते, हां, हां. की थोडंसं ते काही लगेच गेलं आणि तुम्हाला भेटला. त्याचं दर्शन मिळालं थोडक्यात देवाचं असं नसतं. मग ते एक 2-3 तासांनी आम्हाला बोलवलं. मग आम्हाला ती जागा दिली. मग हं, त्या ठिकाणी मी रांगोळी वगैरे काढली हं, हं. आणि संध्याकाळी मग आम्ही जे नेहमीप्रमाणे जसं प्रेक्षकांना भेटायला जातात हातपाय हे करून, ते झाल्यानंतर मग आमच्याकडे येणार होते. मग त्यांची एंट्री वगैरे झाली. मग आता आपल्याला तर खूप हे आहे, पण त्यांचे बॉडीगार्ड वगैरे बरेचसे बरोबर. तिथं हं, सिक्युरिटी हं. असतात. हो, ते हो. आपल्याला मागं सारतात. मग आम्ही ज्यांनी रांगोळी वगैरे पाहिली, त्यानंतर ते म्हटले, "कोण आहे कलाकार?" हं, हं. मग मला पुढं सोडलं आणि मग त्यांना नमस्कार वगैरे केला. मी पाया पडलो त्यांच्या. म्हणलं, "अरे, ये तो आप क्या बनाते हो?" हं, हं, हं. म्हटलं, "सर." मग त्यांना मी त्यावेळेस आठवण करून दिली, की म्हटलं, "सर, मी तुमच्या इथं आधी पोहोचण्यापूर्वी तुम्ही माझ्या कलाकृती तुमच्या पाहिल्यात. हं. Twitterवरती ठेवलेल्या आहेत. तुम्ही माझ्या ठेवलं. नावाने असं-असं 2-3 कलाकृती ठेवलेल्या आहेत. तर तोच मी आहे." म्हणून ती बरोबर. पण आठवण करून दिली. हं, हं, हं. त्यांना खूप भारी वाटलं. मग ते म्हटले, की "तुम्ही दरवर्षी येऊ शकता का?" अहो म्हटलं, "दरवर्षी नाही," म्हटलं, "मी रोज यायला बसलो." म्हटलं. तर ते म्हटले, "रोज नको आहे आपल्याला." म्हटले, "बर्थडेच्या वेळेस आणि दिवाळीत येत जा." बरोबर. लक्ष्मीपूजनच्या दिवशी बोलवतात ते मला. अरे वाह! क्या बात मग आता है. हं. जवळपास 3रं-4थं वर्ष आहे, हं, की हं. म्हणजे अ, थोडक्यात 8 वेळा बंगल्यावरती हं, हं. जाणं झालंय माझं आत्तापर्यंत आणि बरोबर. के-बी-सीमध्ये एक 5-6 वेळा जाऊन आलेलो आहे. वाह, वाह, वाह!